नव्हतं लेणं वाणं सुन खाणं पिणं तुळशीदास कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं संबंध. नव्हतं लेणं वाणं आणि सुद खाणं पिणं. लेणं वाणं म्हणजे दागदागिने. आम्हाला दागदागिने घालायची सुद्धा बंदी होती. कध्याचे दागिने घालायचे आमच्या माय माऊल्यांनी कध्याचे. आदरणीय मधुराताई भोगडे सांची हिवाळे यांच्याकडून 100 रुपये समाधान आले. धन्यवाद. नव्हतं लेणं वाणं आणि सुद्धा खाणं पिणं. दागदागिने घालायची परवानगी नव्हती आम्हाला. आमची पूर्वी ओळख कशी व्हायची? हातात काळा धागा, पायात काळा धागा, गळ्यात काळा धागा, हातात घुंगराची काठी. लोक म्हणायची महाराजा चाललाय. आता बाबासाहेबांच्या पुण्याने आज आमची ओळख कशी होते? जरा 2-4 अंगठ्या, ब्रासलेट, चेन, वाईट कपडे, रंग माझ्यासारखा. लोक म्हणतात बघा जय भीमाला चाललाय. हे बाबासाहेबांनी परिवर्तन केलं. आज आमच्या पोरांना कॉलेजमध्ये बाईक लागते. बाईकला फिरतात पुढे बाबासाहेबांचा फोटो टाकतात. बाबासाहेबांची पुण्य नाहीये. बाबासाहेब त्यावेळेस बोलायचे रामजी बाबांना, बाबा मला वही घेऊन द्या, मला पुस्तक घेऊन द्या, मला दप्तर घेऊन द्या. आज आमचं पोरग मॅट्रिक झालं की पप्पाला म्हणते पप्पा मला बाईक घेऊन द्या. आणि 12वी झालं की पप्पा आता बायको करून द्या. झालं शिक्षणाच्या आईचा गो. मी नाही बोलत, सरकारच बोलतोय. सेन्सॉर आहे. टीचर झाला होता ना शिक्षणाच्या आईचा गो. मी नाही बोलत. मी कधीच अपशब्द कधी स्टेजवर वापरत नाही. कधीच नाही वापरत. त्या बाबासाहेबांच्या पुण्याने आज पोरग कॉलेजमध्ये फिरायला लागलं की आज त्या बामणाच्या पोरी सुद्धा सगळ्या खुश आहेत आमच्या पोरावर. नाही भले काळेमुळे पण नाकाड. अरे सोन्याची साखळी घालून घरी, अरे सोन्याची साखळी घालून घरी, कसा ऐकतील घरात हसतोय. त्यांच्या पोरी आज आमच्या पोराकडे बघून म्हणायला लागल्या सोन्याची साखळी घालून घरी, माझं नवीन कॅसेट सोन्याची साखळी घालून घरी, सोन्याची साखळी घालून घरी, कसा ऐकतील घरात हसतोय. नक्की जय भीमवाला दिसतोय ग, नक्की जय भीमवाला. नक्की पण त्यावेळेस लेणं वाणं नव्हतं. अरे नव्हतं लेणं वाणं सुद्धा खाणं पिणं. लोकाच्या लेण्याने झुरबाई कलावती लिंगायत ते आमच्या भगिनीकडून 100 रुपये जमा झाले. लोकाच्या लेण्याने झुर माझं मन बाई. दागिने घालत नव्हते. आज बाजूवालीला 35